चांदा चौकडी चांदा चौकडी. गावातले हुल उठली आपली असेच की ती सदाची मिळून सारखी शेतात असतात, तिकडं असतात, फिरत असतात. अच्छा, म्हणजे सदाशिवचं राणीचं लफडे असं तुला म्हणायचे का? तेच म्हणायचंय मला. त्यांना मी शेतात कामासाठी पाठवते आणि काय 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 करतात तिथं माहितीये का तुम्हाला? त्याच्या चालीत बोलीत डोळ्यांच्या खोलीत मदन शिरलाय ग. त्याच्या चालीत बोलीत डोळ्यांच्या खोलीत मदन शिरलाय ग. गाव शिवात रानाच्या कानात गुलाब भरलाय ग. तू म्हणते, पण मला काय डाऊट येत नाही या गोष्टीचा. सदाशिवला काय एवढी अक्कल आहे का लाफड्याची? पण अशा गोष्टी कळत न कळत होतात. आमचेच गण होतात. सांगते तुम्हाला काय झालं असंच मिळवणीचं नातं झालं. जरा थोडस गोष्ट जुळालं बिळालं, गेलो ना पळून बाबा घेऊन. तुझ्या बहिणीला बघायला आलतो ना, तेव्हा मला आहे ना अशी तूच आवडली होती. काय दिसत होती, अशी खुर्चीवर बसली होती. अहो दाजी, त्यावेळेला मी 10वीला होते. आता ते आपल्या शेजारच्या गावात नाही का, तर बहीण डिलिव्हरी झाली म्हणून बहिणीला आणली सांभाळायला. हा, तर ही 6 महिन्याची प्रेग्नेंट राहिली ना दाजीपासून. काय की मला नाही माहिती. मला चक्कर यायले, मला उलट्या व्हायला, मळमळ व्हायला. त्या राणीला कोरड्या उलट्या होत आहेत. हा, तिला मळमळल्यासारखं होतंय. तुम्हाला माहिती आहे सगळं? एखाद्या बाईला कधी होतं माहिती तुम्हाला? कधी? एखादी बाई प्रेग्नेंट असल्यावर तिला हे होतंय. अच्छा, म्हणजे राणी प्रेग्नेंट आहे. अभिनंदन अभिनंदन. सध्या आराम करा पांडगोळा. असं केलं घरी आहे काय ग? हे राणे, तुला काय ज्ञान, तुला अक्कल देणं देवानी. मला सांग, तू त्या सध्यासारखी चॉईस अगं, त्याच्या तोंडाचा वास येतोय. कुत्र मुतल्या का त्याच्या आईला अंगावर त्याच्या ती वघायची. आता दिवस तो आंघोळ देत नाही. सदाशिवनी चक्क लफडं केलंय. पेपरला बातमी द्यावं लागेल. अहो, मला आणि वाटलं लफडं पण नाही, नव्हतं. फार लफड्याचं रूपांतर याला काय अर्थ आहे? देवा 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 देवा, अक्कल आहेत का रे तुम्हाला? काय नाही, मला आहे ना डाऊटच होता या गोष्टींचा. तरी मी म्हणते, शेतातली मका पडली कशी काय? अगं बायको, सकाळी त्या मक्यात आहे ना डुकर लोळत होती. डुकरं नाही लोळले. बवरे खिलाया फूल फूल को ले गया राजकुंवर. हो चांदा चौकडी चांदा चौकडी.